लोकसत्ता पूर्णब्रह्म या विशेषांकाचे प्रकाशन मंगळवारी ठाण्यातील हॉटेल टिपटॉप प्लाझा येथे पार पडले. या सोहळ्यानिमित्त पाककृती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं. सुमारे 100हून अधिक महिलांनी याच्यात भाग घेतलेला. मी सुद्धा या पाककृती स्पर्धेमध्ये भाग घेतलेला. पनीरचे चमचमीत पदार्थ किंवा उपवासाचे नाविन्यपूर्ण पदार्थ असे 2 ऑप्शन होते. मी याच्यामध्ये पनीर ही कॅटेगरी सिलेक्ट केली. त्यामध्ये पनीर चीज बॉल बनवलेले आणि पनीर टॅको बनवले होते. रुचकर मेजवानी या चॅनलच्या शेफ अर्चना आरते, शेफ डॉक्टर तुषार देशमुख आणि आहारतज्ञ वैदेही नवाथे यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रत्येक पदार्थ ते टेस्ट करत होते आणि आपल्याला त्याप्रमाणे ते फीडबॅकसुद्धा देत होते की काय चांगलं आहे किंवा काय त्यांना आवडलं. सो माझ्या रेसिपीमध्ये टॅको हे त्यांना खूप आवडलं. छावा पिक्चरमध्ये रायाजीची भूमिका करणारे प्रसिद्ध अभिनेते संतोष जुवेकरसुद्धा आले होते. घरामध्ये स्वयंपाक करून म्हणजे सगळ्यांसाठी स्वयंपाक करून जेव्हा ती पाककला स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी तो पदार्थ सादर करते तेव्हा ती मेहनत तिची असते. ती मेहनत जेव्हा ती करून त्या पाककले स्पर्धेमध्ये येते ना तेव्हा ती छान नटून थटून येते. पण जेव्हा ती नटून थटून येते तेव्हा आमच्यासारखे शेफ जेव्हा ते शेफकोट घालून त्यांच्याकडे असे अडदांड उभे असतात आणि म्हणतात ठीक आहे जरा चांगलं बनवलं असतं आणखी तर बरं वाटलं असतं. तर त्या सगळ्यामधनं तुम्हाला थोडंसं बाहेर काढून शेफ म्हणून जेव्हा आम्ही तुमच्याकडे येतो तेव्हा हे जे काही आपला पारंपरिक वेश आहे ना तो जेव्हा आपण सादर करतो तेव्हा आम्हाला सेलिब्रिटी शेफ म्हणून थोडंसं आमच्या बोलण्यातनं दिसण्यावरनं अपीअरन्सवरनं टीव्हीवरती शोज थोडे मिळतात ना त्यावेळेला आम्हाला कळतं की हे महत्त्वाचं आहे की तुम्हाला देखील जेव्हा आम्ही अशा वेशामध्ये येतो तेव्हा तुम्हाला तो आनंद मिळतो की म्हणजे आमच्याशी तुम्ही कनेक्ट होता आणि आम्ही तुमच्याशी कनेक्ट होतो. बोलून सगळ्यांना म्हटलं चांगला अभिनेता आहे बघितलं याचं काम पण तुला बोलून घेतलं. अरे ऐक ना एक अडचण आहे. म्हटलं काय सर नाही तू गणोजीसाठी ऑडिशन दिलंयस पण मला तू गणोजीसाठी नकोस तू रायाची करशील का. सगळ्या स्पर्धकांनी पनीर आणि उपवासाच्या विविध पदार्थांचा वापर करून चविष्ट असे खाद्यपदार्थ बनवले होते. यामध्ये शाकाहारी पनीर अंडी करी होती, रताळ्याची लस्सी होती, त्यानंतर लॉलीपॉप होते, रताळ्याचे गुलाबजामुन होते, कंदमुळापासून तयार केलेले कंदू पॅटीस मिसळ होते, पनीर सुतळी बस्ट होते. या स्पर्धेमध्ये भाग घेणं सोपं आहे. लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये 1 आठवडा आधी ॲड येत असते, लोकसत्ता पूर्णब्रह्म पाककृती स्पर्धा. तिथे दिलेल्या नंबर्सवर कॉल करायचा आहे आणि आपलं नाव आणि आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्यामुळे आपलं रजिस्ट्रेशन होऊन जातं. ह्याच्यासाठी कोणतीही फीस घेतली जात नाही. पदार्थ आपल्याला घरातूनच बनवून घेऊन जायचा आहे. तिथे गॅस किंवा ओव्हनची सोय नाही आहे. त्यामुळे पदार्थ आपल्या घरातूनच बनवून घेऊन जायचा आहे आणि तिथे आपण फक्त डिस्प्ले करायचा आहे. सो छान वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही त्याला सजवून तो प्रेझेंट करू शकता. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या थीमवर ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा पनीरचे चमचमीत पदार्थ किंवा उपवासाचे नाविन्यपूर्ण पदार्थ अशी थीम होती. सो या 2 ऑप्शनपैकी आपण एक ऑप्शन सिलेक्ट करू शकतो किंवा दोन्ही ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. 1 किंवा मॅक्झिमम 2 पदार्थ तुम्ही घेऊन जाऊ शकता. आलेले परीक्षक सर्व पदार्थ चाखून बघतात. त्यानंतर स्पर्धेतील विजेत्यांना त्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. सगळ्या पार्टिसिपंट्सला पार्टिसिपेशन सर्टिफिकेट मिळतं. यावेळी आम्हाला गिफ्ट हॅम्पर मिळालं सुहाना मसालेकडनं. सो त्याच्यामध्ये मसाले होते. तुम्हाला सुद्धा पाककृती बनवायची आवड असेल तर नक्की या स्पर्धेमध्ये भाग घ्या. पुढच्या वर्षी साधारण फेब्रुवारी महिन्यामध्ये पुन्हा ही स्पर्धा येईल. या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी एज लिमिट नाही आहे. अगदी एक लहान मुलगासुद्धा त्यांनीसुद्धा पार्टिसिपेट केलेलं. त्यानंतर एक पुरुष स्पर्धक होते त्यांनीसुद्धा पार्टिसिपेट केलेलं. मी दुसऱ्यांदा या पाककृती स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. यावेळीसुद्धा मला फक्त पार्टिसिपेशन सर्टिफिकेट मिळालं आहे. पण मी प्रयत्न करत राहणार आहे आणि पुन्हा पुढच्या वर्षी मी या स्पर्धेला येणार आहे. तुम्ही पण येणार असाल तर नक्की या. आपण स्पर्धेला भेटूच.